देगलूर अंध विद्यालय प्रकरण, दिव्यांग बालिकेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल। देगलूर येथील निवासी दिव्यांग विद्यालयातील एका दिव्यांग बालिकेच्या मृत्यू प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, कर्मचारी तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकासह इतरांविरुद्ध विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा क्रमांक 386/2026 असून भारतीय न्याय संहिता, BNS अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि POCSO कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनुसार 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास उदगीर रोडवरील अंध विद्यालय, देगलूर येथे पीडित बालिका वसतिगृहात शिक्षणासाठी राहत होती। याच ठिकाणी एका विधी संघर्षग्रस्त बालकाने पीडितेच्या जवळ झोपून अयोग्य पद्धतीने वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। पीडित बालिका दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असल्याने तिची देखभाल आणि सुरक्षिततेची जबाबदारी विद्यालय प्रशासन व कर्मचाऱ्यांवर होती। तिला आजारपणाच्या काळात वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करणे तसेच तिच्या नातेवाईकांना वेळेवर माहिती न दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान, पीडित बालिकेवर जिल्हा रुग्णालय, लातूर येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। या प्रकरणात विद्यालय प्रशासनाकडून हलगर्जीपणा व निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मारुती शिंदे, मुख्याध्यापक, संस्थाचालक, अशोक काळे, शाळेतील कर्मचारी, कमलबाई रामचंद्र कांबळे, शाळेतील कर्मचारी, विधी संघर्षग्रस्त बालक व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 18 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1.3 वाजता देगलूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। या प्रकरणाचा तपास श्याम पानेगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग ब्रिलोली, चार्ज देगलूर करीत आहेत। गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे, पोलीस ठाणे देगलूर यांनी केली। प्रकरण संवेदनशील असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आरोपांची सत्यता तपासांती स्पष्ट होणार आहे।